नमस्कार मित्रांनो, बैलगाड्याची परंपरा आता महाराष्ट्रभर विखुरली गेले. तर काय काय छोटे मित्र आहेत माझे, काय काय 6वीत आहेत 7वीत आहेत, तर ह्यांना आपण बघूया बैलगाड्याचा नाद किती आहे. पहिल्यांदा तुम्ही सगळे कितवीत आहे? मी 8वी. 8वी 6वी 7वी 8वी. बर, मग शाळेत इथल्या जवळच्या कुठल्या शाळेत जाता तुम्ही? हायस्कूल मध्ये जाता? एकाच शाळेत आहे का? नाही, वरणे मराठी शाळेत. मराठी शाळेत आहे. बर, आता बैलगाड्या पहिल्यांदाच बघताय का मोबाईलवर बघता? नाही, येतो की आम्ही मैदान येतं. कुठल्या? इथले बी आलोय आमच्या गावात. होय, तू कुठल्या जातो मैदानात? अंगापुरांवर. बर, म्हणजे इथल्या हे. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. आता तुमच्या आवडीचा बैल कुठला तुम्ही एकाने सांगायचं. काय तुला कुठला आवडतो बैल? बकासूर. तुला? बकासूर आमच्या गावातला भारत. कुठला? भारत. आमच्या गावात. कुठलं गाव? वरणे. वरण्यात भारत. तुला कुठला आवडत सगळ्यात? बकासूर. बकासूरचे चाहते, छोटे छोटे चाहते. बर, आता मी तुम्हाला बैलगाड्या क्षेत्रातले काय काय प्रश्न विचारतो. मला सांगा, सातारा एक्सप्रेस कुठल्या बैलाला म्हणतात? बलमा. कुठला? बलमा म्हणतात. बर, आता मथुर आहे का नाही बैल, त्यांच्या मालकाचं नाव काय? राहुलभाई पाटील. होय. बर, आता लाल बैल कुठला करून आणते? तू काय सांगतो? पूर्ण लाल करून आणते बैल आहे का? माहिती आहे का तुला? वाघिरीचा बादल काय काय लोक सांगतात. बर, आता वाघिरीचा बादल सांगितलं लाल. अजून एक मला सांगा की गौतम भैया कुठल्या गावचं आहेत? लिंबूत आहेत. होय, तुम्हाला कसं माहिती आहे सगळं? आम्ही इंस्टावर बघता. बर, अजून एक मला प्रश्नाचं उत्तर द्या की सोनारपाड्याच्या बैलाचं नाव काय? सोन्या 50. सोन्या. होय, सोन्या 50. बर, आता ड्रायव्हरचं नाव सांगा एखादं. कुठला ड्रायव्हर? कुठलं सांगताय? विठ्ठल ड्रायव्हर. तुम्हाला? विठ्ठल ड्रायव्हर. तुला? प्रशांत ड्रायव्हर. होय, तुला? नाही. मित्रांनो, छोटे छोटे बघा गोष्टी आहेत आणि ही लहान मुलांच्या नजरेतून बैलगाड्या आपण बघतोय. मजा येते का? शाळा बुडवून येता का बैलगाड्या बघा? नाही, आज रविवार होता म्हणून. रविवार तू नाही म्हणजे नाही का? हो, शाळा बुडवून नाहीत. आता शाळेत निबंध देतात का आवडीचा खेळ? मग काय लिहिता बैलगाड्या? नाही का? मित्रांनो, एका सर होते, सरांनी मला सांगितलेलं निबंध आला कुठला आवडीचा खेळ, आणि त्यात बहुतांशी पोरांनी बैलगाडी लिहिलं. मला एक सर सांगत होते. आणि त्याच्यानंतर 8वीला मित्रांनो प्रसंग लेखन असतं एक, तर तिथं लिहिलं होतं बैलगाड्याच्या शर्यती भरलेत आणि प्रसंग लिहा, कसं म्हणजे विवरण करायचं. तर असे चाहते असल्याने मला वाटतं पैकीच्या पैकी घेणार. अजून कुठला बैल असा अजून दिसाय कुठला आवडतो तुम्हाला बैल? सोन्या 50. सोन्याचा आवडतो. सोन्यात. होय. बकासूर बघितलं का पळताना? कुठं बघितलं? आमच्या गावात. कुठलं गाव? वरणे. तिथं काय 1 नंबर केलेला? दुसरा केलेला. होय. बर, आता जी थार झाले होते कुठले आपल्या जे पैलवान आहेत चंद्रहार पाटील, यांच्यात थार कोणी घेतली होती? कोणी? बकासूर आणि माहिब्या. बर, दोघांना पण थार दिलेला. हो का? बर, अजून मला सांग की एक की आता शाळेत तुम्ही सगळे एकत्र असता. तर शाळेत एकत्र असल्यावर होती का कोण जिंकलं कोण हे असं बोलता का? हो, बोलतो. होय. बर, अजून एक प्रश्न सांगा. अजून तांबड्या कलरचा बैल कुठला आहे? सुंदर. बघा, कॉकटेल म्हणतात त्याला. मित्रांनो बघा किती काय काय गोष्टी आहेत. काळ्या कलरची बैल सांगा बैलगाड्यातली. मथुर, वजीर. तू सांग काळ्या कलरची बैल कुठले? वा, कुठला? निशांत. अजून कुठला बैल आहे? निशान आहे. अजून काळ्या कलरची बैल? सैतान. बरं, मानान काय बी सांगू नका, काळी पाहिजेत. सैराट आहे का? बरं सांग काय काय सांगतात. बरं,
असं आवडतं नाव कुठलं बैलात ही लय तुम्हाला नाव आवडतं असं कुठला बैल आहे की नाव ऐकायला माझी ते असं कुठलं आहे? सोन्या. सोन्या नावच आवडतं लय बैलात असं कुठलं आहे? बाकासूर. बक्कासूरचं नाव आवडतं. भारत. कुठला? भारत. भारतचं नाव आवडतं. तुला कुठलं आवडतं नाव म्हणजे सगळ्यात भारी वाटतं नाव? सुंदर. सुंदर. बर बर भारत हा भारत आणि कोण पळायचं? सुंदर. 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 माहिती. बरोबर भारत आणि माहिती पळायचा माझ्यापेक्षा अपडेट आहेत. आणि सुंदर आणि भारत पळायचा मग सुंदरच्या मालकांचं नाव काय? सुभाष तात्या मांगडे. मांगडे. मित्रांनो बघा मांगडे तात्या जे बघत असतील ना त्यांनाही कळेल की जनरल नॉलेज बैलगाड्यातलं किती आहे. आज आता ही बैलगाड्यातलं आपण ही सांगतो. आता मला सांगा झेंडा कोण पडतं इथं सगळं? बापू. बापू. बर नाव काय त्यांचं? बर धनावडे बापू. मी सांगतो पण त्यांना माहिती आहे बापू झेंडा पडत. पुखराय कोण कोण असतं? नाही माहित का? सुनील मोरे. बरं मित्रांनो काय काही जण सांगतात असताची पण त्यांना बैल माहिती आहेत सगळी. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो मी ही मुलाखत नाही घेतली. एक प्रसिद्ध बैलांची माहिती बघा ही छोटी छोटी मुलं ठेवतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती आहे का ह्या वयात बैलगाड्याचं बाळकडू त्यांना भेटतंय आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. अजून काय बैल काय कसं काय नाद आहे? चांगलाय का? घरची ओरडत नाहीत का गेलाय तुम्ही बैल बघाय? बैल घर आहेत का बैल? कुठले म्हणजे किती बैल आहेत कुठले आहेत म्हणजे ती जातीचं नाही विचारत तुम्हाला? बर काय नाही का? बैलच नाही घेणार का? पण विकला. हो का? पुढे घेणार का बैल? हो घेणार. बरं अजून मला ही जाता शेवटचा सांगा आणि मला सांगा आज कोणी एक नंबर गेले? सर्जा. सर्जा गेलो. बलमा गेल. बरं मित्रांनो एक छोटासा प्रयत्न होता. भरपूर यांना प्रश्न विचारू शकतो. माझं नाव सँडी आणि यादव यांना सांगतो बघत नसतील तर हा छोटासा प्रयत्न आहे. तर बैलगाड्याचा नाद एवढ्या लहान मुलांच्यात गेलेला आहे आणि चर्चा होते आणि त्यांना बरंचसं काही माहिती आहे. तर मित्रांनो हा बैलगाड्याचा थरार तुम्ही बघताय. बैलगाड्याचा थरार असाच चालू राहील. महाराष्ट्रभर जाईल. महाराष्ट्रातून तो देशात जाईल आणि देशातनं पूर्ण जगभरात आत्ता जात चाललेला आहे. म्हणून म्हणतात ना की बैलगाड्याचा नाद एकदम कडक. धन्यवाद.